माझे नाव रवींद्र संतोष घोडके, मंडळाधिकारी आष्टे म्हणून नंदुरबार तहसील कार्यालय इथे कार्यरत आहे. दिनांक 3/2/2026 रोजी मान्य तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही वाहन तपासणीसाठी भोवणे या साईडला गेला असता वावत ढंढाणी या रस्त्यावर एक वाळूचे डंपर आढळून आलं. ते आम्ही थांबवलं तर त्याचं ड्रायव्हरला विचारल्यावर त्याच्यात वाळू आहे बा असं त्यांनी कळवलं आणि मग आम्ही त्याला पावती वगैरे या संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलीही रॉयल्टी वगैरे काही आढळून आलेलं नाही. त्यानंतर त्या ड्रायव्हराने मालकाला फोन करून तिथं बोलून घेतलं. त्यावेळेस 2 जण त्यावेळेस टू व्हीलरवर आले ते आणि मग त्यातल्या एक जणाने राहुल पाटील म्हणून असं त्याचं नाव कळलंय. त्याने गाडी वाळूचं डंपर तिथंच उलटं केलं त्यांनी. त्यावेळेस मी व्हिडिओ करत असताना राहुल पाटील हा त्या साईडने किन्नर साईडला जाऊन एक दांडका काढून आणला आणि त्याने डायरेक्ट माझ्यावर प्राणघाती हमला केलेला आहे. त्यात माझ्या हाताला जखम झालेली आहे आणि मी त्या ठिकाणून पडलो. परत त्यांनी पुन्हा रस्त्यात अडवून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन इथं तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे सदर इसमाविरुद्ध.